फॅमिली कसे आहेत? बरे आहेत का? बरेच राहावा. मी आहे मीना देडे. तर आज खूप छान विषयावर व्हिडिओ आहे, नक्कीच बघा आणि आवडला तर नक्कीच सांगा. व्हिडिओ असा आहे, लग्न आपसामध्ये का नाही करायचं, आपसामध्ये करू नका लग्न, ह्याच्यावर व्हिडिओ आहे. आपसामध्ये म्हणजे आत्याच्या मुलाबरोबर किंवा मामाच्या मुलाबरोबर. मामाची मुलगी आत्याच्या घरी नका देऊ, आत्याची मुलगी मामाच्या घरी नका देऊ. खूप पुढे जाऊन खूप मोठं नुकसान होतं त्यांच्या मुलांवर. त्याच्यामुळं व्हिडिओ नक्कीच बघा. असे अनुभव भरपूर आलेत, म्हणजे माझ्या ऐकण्यात पण बघण्यात पण आलेत, म्हणून हे व्हिडिओ बनवावासा वाटला. नक्कीच ऐका. कशामुळं नाही बनवायचं, आपसामध्ये हे करायचं नाही ते नक्कीच ऐका. तर आपसामध्ये आत्याच्या मुलाला मामाच्या घरी मुलगी देऊ नका, मामाच्या घरची मुलगी करू नका, आणि आत्याच्या घरी पण देऊ नका, आत्याच्या घरची करू नका, असं आहे. कारण पुढे जाऊन खूप अवघड होतं. आणि पुढे त्यांचा मूल जन्माला आलं की तो अपंग होतो, कम बुद्धीवाला होतो. त्याच्यामुळं आपसामध्ये लग्न नका करू. भरपूर असा अनुभव आलेले आहेत, आमच्या बाजूला पण आलेले आहेत, ऐकण्यात पण आहेत. मी पण भरपूर असं जागी असं बघितलेलं आहे की अपंग मुलं असले की आपसात लग्न झालेलं आहे असंच बोललेले असतात. मग त्याच्यामुळं जेवढा होता होईल तेवढा आपसात लग्न करायचं टाळा. पुढे जाऊन त्यांच्या मुलांना तकलीफ नाही व्हायला पाहिजे, मुलं अपंग व्हायला नाही पाहिजे, कमबुद्धीवाले नाही व्हायला पाहिजे. त्याच्यामुळं तुम्ही होता होईल तेवढं आपसात लग्न करायचं टाळा. चला तर मग आताच आमच्या एक बाजूला पहिलं एक असंच झालेलं आहे. आता एक झाले डिलिव्हरी बाई, ते पण अपंग झाला मुलगा. का तर ते पण आत्याच्या मुलाला करून घेतलेली होती. तसं आत्याच्या घरी दिलेल्या मुलांना म्हणजे ते अपंगच होतात, आपल्या आपसात दिल्यामुळं ती पुढे जाऊन मुलं कमबुद्धी अपंग होतात. तर त्यांनी बोलले की हां माझे आत्याच्या मुलालाच दिलं आहे, त्या पण लेडीजला त्यांचं मूल झालं तर अपंगच झालं आहे. आणि त्याच्या पहिलं पण आता भरपूर 2-3 वर्ष झालं ती पण मामाच्या घरी दिलेली आहे. तिचं मूल कमबुद्धीवालं झालं आहे. असं डोळेवर करून बघतं, ती लक्ष देत नाही कुणाकडं, माणसाकडं, आणि खाली वरी डोळे करूनच बघतं. आवाज जरी दिलं तरी माणसाकडं बघत नाही ती मूल. खूप असं कमबुद्धीवाले होतात मुलं. त्याच्यामुळं पहिलेच टाळा की आपसामध्ये लग्न करू नका. आणि असं ऐकण्यात पण भरपूर आहे की आपसात लग्न झाल्यामुळं मुलं अपंग होतात. असं आपसातच मुलं झाले लग्न, कोण बोलतं आपसात झाले लग्न म्हणून असं झाले. त्याच्यामुळं होता होईल तेवढं आत्ताच टाळायचं. आत्याच्या घरी मामाच्या घरी नका देऊ. त्याच्यामुळं तुम्हाला म्हणलं व्हिडिओ करून एक सांगूया. आत्ताच झाले आमच्या इकडं बाजूलाच झालेले आहेत, आमच्या आजूबाजूलाच दोन असं झालेले आहेत. त्याच्यामुळं तुम्ही टाळा, म्हणून एवढाच व्हिडिओ आहे. ह्याच्यामुळं माहिती सांगायची होती. चला तर म्हणलं एक आपण सांगूया माहिती. कुणाला ज्याला माहीत नसेल ते टाळतील आपसामध्ये लग्न करायचं. आणि ज्याला माहिती असेल, माहिती तर भरपूर जणाला असेलच, तरी पण कुणाला माहीत नसेल तर आत्याच्या घरी देऊ नका, आणि आत्याच्या घरची करू नका, आणि मामाच्या घरी देऊ नका, आणि मामाच्या घरच्या करू नका, असं माझं सांगणं आहे तुम्हाला. बघा, तुम्हाला आवडलं तर एवढंच की सांगावं, व्हिडिओ करून एक म्हणून सांगते. तुम्हाला आवडलं तर द्या, पण पुढे जाऊन असे प्रॉब्लेम होतात. आत्ताच झालेत आमच्या बाजूला, म्हणून तुम्हाला सांगण्यात आलं आहे. बघा, तुम्हाला द्यायचं असेल तर द्या, पण पुढे जाऊन असे प्रॉब्लेम होतात, म्हणून सांगते टाळा. फक्त होता होईल तेवढं टाळा आपसात लग्न करण्यासाठी. चला तर मग कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा. आणि एवढं
सांगितलेलं लक्ष देऊन ऐका आणि आपसात लग्न टाळा. चला तर मग कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा. चला बाय बाय.